आमची पोरं गरीब झाली, आम्ही रस्त्यावर आलो, आमचं तुकडीकरण झालं, आम्ही 40 एकरावरनं 2 एकरावर आलो आणि आम्ही गरजवंताचा लढा लढतोय असं म्हणणारे जरांगे ज्या दिवशी आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे असं म्हणाले, त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा पुढे कोण आलं तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले. आणि साहेब, मी तुमचा चाहता आहे. जगामधल्या 119 देशामध्ये आरक्षणाची पॉलिसी आहे. मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी कारण आहे. जपान मधलं कारण वेगळं आहे, अमेरिकेमधलं कारण वेगळं आहे, आफ्रिकन कंट्रीज मधलं आरक्षणाचं कारण वेगळं आहे. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतवर्षामध्ये जे रिझर्वेशन तुम्हाला दिलं, इथलं सामाजिक उतरंड आहे. जातीमध्ये जातीवरून, त्यांच्या व्यवसायावरून इथं सामाजिक दुजाभाव केला गेला, सोशल डिस्क्रिमिनेशन केलं गेलं आणि त्या जातीमध्ये जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम वागणूक दिली गेली. त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही, आरक्षण म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्या नाही, आरक्षण म्हणजे कोणतरी कर्मानं गरीब झालाय, कर्तृत्वाने गरीब झालाय आणि त्याच्या घरामध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कुणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर ते संविधान विरोधी आहे, ते कायदा विरोधी आहे